Welcome all of you dear friends. In the last session we have seen one problem which was on pentagonal pyramid and how to draw the development of pentagonal pyramid when it is been cut by a cutting plane making an angle to horizontal plane. That part we have seen. My dear friends, again here one important thing I want to just remind you is about the getting of true length in the front view in case of pyramids. म्हणजे मित्रांनो, तो पिरॅमिडचा टॉप व्ह्यू तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे आणि ह्या टॉप व्ह्यू मध्ये त्याच्या ज्या स्लांट एजेस असतात, फॉर एक्झाम्पल पेंटागोनल पिरॅमिड असेल तर OA, OB, OC, OD, OE, तर ह्या स्लांट एजेस पैकी ऑब्झर्व करायचं की कुठली स्लांट एज VP ला पॅरलल आहे. समजा जर VP ला पॅरलल नसेल तर ती रोटेशनने पॅरलल करून घ्यायची आहे मित्रांनो आणि मग तिला फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रान्सफर करून अपेक्सने तिचं जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला त्याची ट्रू लेंथ मिळते. नो डाऊट अशाच विषयाचे ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रू लेंथ ऑब्टेन करूनच मग डेव्हलपमेंट करावी लागेल, अशा आशयाचा याच धर्तीवरती बेस्ड प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत आणि आजचा सॉलिड हा आपला आहे हेक्सागोनल पिरॅमिड. ओके, सो स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम कडे आपण जाऊया मित्रांनो. प्रॉब्लेम पहिल्यांदा व्यवस्थित काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने वाचून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. याचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात तो टाइप ऑफ सॉलिड कळाला की त्याची रेस्टिंग पोझिशन आपल्याला कळते आणि दुसऱ्या टप्प्यात आपल्याला त्याची कटिंग प्लेनची पोझिशन कळते आणि कशी कटिंग प्लेन आहे हे आपल्याला कळतं आणि तिसऱ्या टप्प्यात आपण त्याची डेव्हलपमेंट करायची. ओके, बघूया. हेक्सागोनल पिरॅमिड. हेक्सागोनल पिरॅमिड म्हणजे बेस हेक्सागोन, अपेक्स आला, 6 स्लांट एजेस आल्या, बेसला 6 बाजू आल्या हेक्सागोनच्या. बेस साइड 25 mm and altitude 60 mm. सो altitude मीन्स त्याचा अर्थ असा आहे की हाईट ऑफ ऍक्सिस किती आहे, 60 मिलीमीटर त्याची हाईट ऑफ ऍक्सिस आहे. हा सॉलिड आता तुम्हाला कळाला. रेस्टिंग कसं होते बघा, इज रेस्टिंग व्हर्टिकली ऑन इट्स बेस. व्हर्टिकली ऑन इट्स बेस म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP. हेक्सागोनल पिरॅमिड म्हणजे बेसला हेक्सागोन आला बघा, हा अपेक्स आला, हा त्याचा बेस HP वरती ठेवला म्हणजे ऍक्सिस इन्क्लाइन टू आला. पण मित्र, ही कंडिशन नुसता बेस त्याचा HP वर आहे, त्याच्यावरनं ऍक्सिस ची पोझिशन कळते, पण तो बेसच्या बाजू कशा आहेत त्याच्यात ते कळत नाही. त्यासाठी फर्दर रीडिंग आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर पुढे बघायचं, व्हर्टिकली ऑन इट्स बेस ऑन द ग्राउंड. ग्राउंड या शब्दाचा अर्थ आहे HP वरतीच तो आहे. विथ 2 ऑफ द साइड्स ऑफ द बेस परपेंडिक्युलर टू VP. हा अशा पद्धतीने रेस्ट होणार आहे बेस HP वरती. या 6 बाजू पैकी ह्याच्या ज्या 2 बाजू आहेत, या 2 बाजू परपेंडिक्युलर टू VP पाहिजे. व्हर्टिकल प्लेनला परपेंडिक्युलर 2 बाजू आहेत मित्र. आता जर तुम्ही याला बघितला तर ही बाजू आणि ह्याच्या बरोबर पाठीमागची बाजू, या दोन्ही बाजू VP ला पॅरलल आहे. आपल्याला ह्या बाजू परपेंडिक्युलर करायची असते तर याला असं फिरवावं लागेल. आता तुम्ही बघू शकता ही बाजू परपेंडिक्युलर टू VP झालेली आहे आणि ह्या बाजूच्या बरोबर अपोजिटची बाजू, ही बाजू परपेंडिक्युलर टू VP जाते. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये जो हेक्सागोन येणार आहे त्याच्यामध्ये 2 बाजू ह्या व्हर्टिकल येणार आहेत तुम्हाला आणि तो VP ला परपेंडिक्युलर येणार आहे. म्हणजे मित्र, आपल्याला इथे जो टॉप व्ह्यू काढावा लागणार आहे, इथं बघा आता या टॉप व्ह्यू मध्ये जो हेक्सागोन येणार आहे, मी परत एकदा सांगतो, तो हेक्सागोन अशा स्वरूपाचा येणार आहे. असा एक हेक्सागोन असतो आणि असा एक हेक्सागोन टॉप व्ह्यू मध्ये येतो मित्र. यामध्ये ही एज आहे आणि ही एज आहे, या दोन्ही एज VP ला पॅरलल आहे आणि याच्यामध्ये ही एज आणि ही एज आहे, या दोन्ही एज VP ला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे आपण निवडायचा आहे तो याला निवडायचा आहे, हा आपण निवडायचा नाहीये. तर अशा पद्धतीने याचा टॉप व्ह्यू आपल्याला काय करावं लागेल, काढावं. बरोबर. आता हा टॉप व्ह्यू कळाला की नुसता हा टॉप व्ह्यू असा येत नाही मित्र, बरं का. हा प्रिझमचा टॉप व्ह्यू झाला. त्याला पिरॅमिड मध्ये म्हटलं की असं येतं बघा, क्रॉस लाईन्स, आणि इथं सुद्धा ह्या येणारच आहे. बरोबर. पण 2 बाजू VP ला पॅरलल झाल्या आणि या 2 बाजू परपेंडिक्युलर, त्यामुळे निवड करायची आपण या टॉप व्ह्यूची. तर हा टॉप व्ह्यू येणार. मग याच्यातला जो सेंटर आहे तो वर न्यायचा आणि मग त्याचं आपण काय करायचं, फ्रंट व्ह्यू काढायचा. ठीक आहे, आपण याचं फायनल सोल्युशन काढूया. तुम्हाला हेक्सागोन कसा काढायचा हे माहित आहे मित्र, त्यामुळे मी आता तो डायरेक्ट इथं हेक्सागोनच काढणार आहे. तुम्हाला हेक्सागोन काढायची प्रोसिजर मी आता शिकवत बसणार नाहीये.
तर अशा पद्धतीने हा हेक्सागॉन आलेला आहे मित्र. याला आपण नावं देऊया या पद्धतीनं. याला ए देऊया, याला बी, सी, डी, ई आणि एफ. याच्यामध्ये याच्या सगळ्या स्लांट एजेस आपल्याला काढायला लागतात, लक्षात घ्या. त्यामुळे ही स्लांट एज दिसतात आपल्याला. हा त्याचा ऍक्च्युली ओ आणि पी आहे. आता हा टॉप व्ह्यू आहे, हा क्लिअर कट आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ह्या टॉप व्ह्यूला आपण डार्क करूया. ओके, याची बाजू आपल्याला 25 मिलीमीटर दिलेली आहे. इकडे लिहूया. दिस इज 25. आणि मग याचा हाईट ऑफ ऍक्सिस तुम्हाला दिलेला आहे, अल्टिट्यूड म्हटलंय त्याला 60 मिलीमीटर. तर या पॉइंट मधून ओपी ला वर न्यायचं फक्त मित्र, ओपी ला. आणि या पॉइंट वरती 60 मिलीमीटर वरती तुम्ही एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. ही जी हाईट तुम्हाला आता मिळालेली आहे, दिस हाईट इज एक्झॅक्टली 60. दिस पॉइंट इज युअर ओ डॅश आणि ह्याच्या आत पॉइंट मी देतो पॉइंट पी डॅश. मग तुम्ही काय करायचं आहे, ए आणि एफ ला वर न्यायचं आहे आणि सी आणि डी ला वर न्यायचं आहे. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला तो या पद्धतीने दिसेल. बघा, ऑब्झर्वर इकडे आहे. म्हणजे मित्र हो, याला ऑब्झर्व केलं तर ओ टू ए दिसते, ओ टू बी दिसते, ओ टू सी दिसते. इथं नावं देताना ए डॅश एफ डॅश अशी दोन्ही नावं एकत्र येणार, बी डॅश ई डॅश अशी दोन्ही नावं एकत्र इथे येणार आणि हा सी डॅश आणि डी डॅश येणार मित्र. आता तुमच्या लक्षात येईल ओ टू ए दिसतो, त्यामुळे ओ टू ए डार्क येतो, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये ओ टू ए डार्क करावा लागेल. परत ओ टू बी दिसतो, त्यामुळे ओ टू बी डार्क करावं लागेल. आणि ओ टू सी दिसतो, त्यामुळे ओ टू सी डार्क करावं लागेल. ओ टू डी दिसत नाही, पण तो लपला सी च्या पाठीमागं, ओ टू सी च्या मागं. ओ टू ई दिसत नाही, तो लपला ओ टू ई, ओ टू बी च्या पाठीमागं. ओ टू एफ दिसत नाही, तो लपला ओ टू ए च्या मागं. त्यामुळे फ्रंट व्ह्यू या पद्धतीने येणार. आता हा फ्रंट व्ह्यू आल्यानंतर मित्र हो, आता आपल्याला फ्रंट व्ह्यू फायनल झालेला आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू फायनल झाला. सो दिस इज आवर फ्रंट व्ह्यू अँड दिस इज आवर टॉप व्ह्यू. मित्र हो, टॉप व्ह्यू आपण पहिल्यांदा काढला म्हणून मी 1 नंबर देतो. फ्रंट व्ह्यू आपण दुसऱ्यांदा काढला म्हणून याला 2 नंबर देतो. आता ह्याला कट करणारी कटिंग प्लेन कशी आहे बघायला पाहिजे. इथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू व्हीपी, म्हणजे ती इन्क्लाइन टू एचपी असणार आहे. इन्क्लाइन ॲट 45 डिग्री टू एचपी. आता इन्क्लाइन टू एचपी म्हणजे तिचं रिप्रेझेंटेशन फ्रंट व्ह्यूत येणार, कारण फ्रंट व्ह्यू ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसतो. कुठे कट करते, द प्लेन बायसेक्ट्स द ऍक्सिस ऑफ द पिरॅमिड. ही कटिंग प्लेन जी फ्रंट व्ह्यूत काढणार आपण, ती पिरॅमिडच्या ऍक्सिसला बायसेक्ट करते. पिरॅमिडचा ऍक्सिस म्हणजे ओ डॅश टू पी डॅश आहे, आत लपलेला आहे तो. त्याला बायसेक्ट करायचं म्हणजे त्याची हाईट 60 मिलीमीटर दिली आपल्याला. त्याचा सेंटर काढायचं असेल तर तो 30 मिलीमीटर वरती बरोबर याचा सेंटर येणार मित्र. आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स वरून खाली 30 असेल किंवा खालून वरती 30 असेल. दिस इज 30. आणि हा जो पॉइंट मिळालेला आहे तुम्हाला, हा पर्पजली मी ब्लू चॉकने दाखवतो. दिस इज युअर एक्स, दिस इज युअर कटिंग पॉइंट. आणि या कटिंग पॉइंट मध्ये तुम्हाला कट करायचे आहे आणि त्यासाठी कटिंग प्लेन तुम्हाला अँगल दिलेला आहे. अँगल किती दिलाय त्याचा, 45 डिग्री टू एचपी. मग 45 डिग्री टू एचपी कट करायचं असेल तर याच्यावरती कोण मापक ठेवायचं तुम्ही, आणि याच्यावरती कोण मापक ठेवून याला 45 डिग्री. एक तर तुम्ही अशी काढली तरी चालते आणि अशी काढली तरी चालते, काहीही फरक पडत नाही मित्र. तर मी आता या सोल्युशन मध्ये जशी काढलेली आहे कटिंग प्लेन तशी काढतो आणि मग या पॉइंट मधून इथं कोण मापक ठेवलेला आहे 45 डिग्रीला जाणारी मी कटिंग प्लेन काढणार आहे. तर त्याच्यासाठी थोडा वेगळा कलर वापरतो मी. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की करेक्ट आपली कटिंग प्लेन कशा पद्धतीने कट होते. हे पहा मित्र, अशा पद्धतीने इकडे एंड स्ट्रिक करणार मी, इकडे एंड स्ट्रिक करणार आणि ऑब्झर्वरची डायरेक्शन याला परपेंडिक्युलर असते म्हणून इथे एरो काढणार. आता ह्याचे 2 भाग झालेत मित्र. म्हणजे वरचा भाग रिमोट पोर्शन आहे, तो थिन लाईन्स मध्ये पाहिजे म्हणून मी याला फेंट करतोय. तुम्ही हा काढतानाच जरा थिन ठेवला तरी चालू शकतो किंवा नंतर रबरनं आपल्या इरेजरनं त्याला हलकसं काय करायचं आपण फेंट करायचं. आणि मग राहिलेला पोर्शन मात्र डार्क येणार, तर तो हा बेस सहित तो तुम्ही पोर्शन इथं काय करायचा
डार्क करायचं, याच्या खालचं सगळं डार्क, याच्या वरचं सगळं फेड। आता ही कटिंग प्लेन कट झाली, ही कटिंग प्लेन, या कटिंग प्लेनचं व्हर्टिकल प्लेन वरचं प्रोजेक्शन आहे, म्हणून जरी ती इन्क्लाइन टू एचपी असेल तरी ती व्हर्टिकल प्लेन वरचं प्रोजेक्शन असल्यामुळे तिचा ट्रेस होतो, ट्रेस असं म्हणतात तिला। आणि हा जो अँगल आहे त्याचा, हा अँगल आपण इथं काढलेला आहे 45 डिग्री, करेक्ट। आता ही कटिंग प्लेन आपल्या वाटेत येणारे सगळे जनरेटर्स कट करायला लागली, म्हणून ते कटिंग पॉइंट्स आपल्याला मिळवायला लागतील। तुमच्या लक्षात येते का बघा मित्रांनो, O to A ही स्लॅंट एज आहे, या स्लॅंट एजला तो कट करतो, तो पॉइंट नंबर 1 होणार आहे, लक्षात घ्या। दिस इज पॉइंट नंबर 1 डॅश, O to A। नंतर O to B चा नंबर आहे, त्यामुळे O to B वरती मी 2 नंबर टाकणार आहे, लक्षात घ्या, 2 डॅश। नंतर O to C ला कट करते, म्हणून मी इथं 3 नंबरचा पॉइंट टाकणार आहे, O to C। नंतर O to D ला कट करते, O to C नंतर O to D ला कट करते, म्हणून इथं झाला 4 नंबरचा पॉइंट। 5 नंबरचा पॉइंट O to E ला आला, दिस इज 5 डॅश। आणि 6 नंबरचा पॉइंट इथं आला, तो पॉइंट O to F ला कट करते, म्हणून इथं 6 नंबरचा पॉइंट। असे 6 कटिंग पॉइंट्स येणार, कारण 6 स्लांट एजेस त्यानं कट केलेले आहेत, त्यामुळे 6च्या 6 कटिंग पॉइंट्स इथं मिळाले। आता याची डेव्हलपमेंट आपण याच्यामध्ये काढायची, बरोबर। आता याची डेव्हलपमेंट काढत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला इथं वेगळी त्याने डेव्हलपमेंट काढून दिलेली आहे। मी तुम्हाला सोपी गोष्ट याच्यामध्ये सांगतो, काय करायचं, हे असं तिकडं वाढवायचं पुढं। आणि याच्यामध्ये आता गंमत अशी आहे, जेव्हा पिरॅमिडचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जी आर्क लेंथ मारावी लागते, म्हणजे हा जो चाप मारावा लागतो ना, O पासून एवढ्या त्रिज्येचा जो चाप मारावा लागतो ना, हा जो चाप मारायचा आहे मित्रहो, याच्यासाठी आपल्याला स्लांट एजची ट्रू लेंथ पाहिजे। आपल्याला तर प्रॉब्लेम मध्ये ऍक्सिस माहित आहे, स्लांट एज किती नाही आहे माहिती नाही। मग तुम्ही काय म्हणाल की सर O डॅश टू C डॅश किंवा D डॅश म्हणा, काही एक दोन्ही किती काही म्हटलं तरी चालेल, एवढी लेंथ घ्यायची कंपास मध्ये आणि चाप मारायचा का? तर मित्रहो चुकीचं आहे, कारण O to C आणि O to D ही सुद्धा इथं जी तुम्हाला दिसते ती त्या स्लांट एजची ट्रू लेंथ नाहीये, ती त्याची अपॅरेंट लेंथ आहे, आभासी लेंथ आहे। आणि ट्रू लेंथ का नाही आहे, मी इतका आत्मविश्वासाने का म्हणतोय की ती ट्रू लेंथ नाही आहे, तर या स्लांट एजला किंवा ह्यातल्या ह्याला ऑब्झर्व करा तुम्ही, OA ला, OF ला करा, OB ला करा, OE ला करा, हा फ्रंट व्ह्यू आहे त्याचा। आणि तुमच्या लक्षात येते का बघा, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला त्याच्या ट्रू लेंथ मिळतात सगळे। मग टॉप व्ह्यू मध्ये समजा मी रेफरन्सला OC चं पकडलं तर टॉप व्ह्यू OC माझी अशी आहे, रिमेंबर OC ही माझी VP ला पॅरलल नाही आहे। आपण एक लाईन मध्ये फंडा बघितलेला आहे, तुम्हाला अजूनही आठवतंय का बघा, जेव्हा लाईन इन्क्लाइन टू HP असते तेव्हा फ्रंट व्ह्यू मध्ये तिची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसते, आणि तिचा टॉप व्ह्यू जो असतो तो VP ला पॅरलल असतो। केस अशी आहे की अशी XY लाईन असते, आणि ह्या XY लाईनला जर ही लाईन A डॅश B डॅश जर ट्रू लेंथ दाखवत असेल आणि हा जर अँगल थीटा असेल, तर मित्र हो टॉप व्ह्यू मध्ये ती लाईन म्हणजे ही तिची टॉप व्ह्यू लेंथ आहे, ही XY ला पॅरलल असते, XY ला पॅरलल असते। ही पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू तिची ट्रू लेंथ। मग आता याच्यामध्ये नायदर ऑफ द वन ऑफ द साइड ऑफ द हेक्सागोनल pyramid slant edge of the pyramid is parallel to XY। बघा OA ला ऑब्झर्व करा, नाही आहे, OB नाही आहे, OC नाही आहे, OD नाही, OE नाही, OF नाही, म्हणजे याचा अर्थ ह्या लाईनला कुठल्याही या OA, OB, OC, OD, OE ला मी फ्रंट व्ह्यू कंपेअर केलं तर मला ती ट्रू लेंथ दाखवणार नाही, याचा ऐश्वर्य जा। मग ह्यासाठी काय करायचं, तर बघा या O मधून XY ला पॅरलल लाईन काढायची अशी, बघा या O मधून XY ला पॅरलल लाईन काढायची, आणि मग ह्या पॉइंट मधून C ला तुम्ही रोटेट करू शकता किंवा तुम्ही A ला इकडे रोटेट करू शकता। या फिगर मध्ये बघा इथून OA गेलाय आणि OA ला इथं पाडलाय आणि तो रोटेट केलाय। मी समजण्यासाठी तुम्हाला OC ला रोटेट करतो। OC ला रोटेट करायचं म्हणजे काय करायचं आहे O, तर O वरती कंपास ठेवायचा, C त्रिज्या घ्यायची, आणि आपण जी XY ला पॅरलल लाईन काढली ना त्याच्यावरती हा पॉइंट घेऊन जायचा, हा पॉइंट होतो C1। या C1 ला XY लाईन वर काढायचं, या C1 ला XY लाईन वर काढायचं। इथं बघा हा पॉइंट आला, तुमच्या लक्षात आलं का बघा, हे C डॅश D डॅश मी आत देतो, इथं पॉइंट आला तुम्हाला, इथून एरो आला बघा, इथं C1 आला, इथून इथं आला, दिस इज माय C1 डॅश, काय माझा आला C1 डॅश। आणि ह्या C1 डॅश ला मग आपण O न जॉइन करायचं आहे मित्र, असं बरोबर। हा 3 आणि 4 पॉइंट पण मी तुम्हाला समजण्यासाठी आत लिहितो।
दिस इज पॉइंट 3 डॅश 4 डॅश. आता बघा ही लाईन आहे माझी, तुमच्या लक्षात येते का? बघा ब्लू लाईन काढली मी मुद्दा. ही जी लाईन आहे ही लाईन कुठली? ओ डॅश टू C1 डॅश. ही लाईन माझी मला ट्रू लेंथ देते. काय देते? ट्रू लेंथ देते. समजलं का? आणि मग ही लेंथ तुम्ही आता कंपास मध्ये घ्यायची. काय घ्यायचं? ही लेंथ तुम्ही कंपास मध्ये घ्यायची आणि काय करायचं बघा, इकडच्या बाजूला थोडं कमी करतो मी इथं XY. कुठे तुम्ही एक पॉइंट O घ्यायचा. फॉर एक्झाम्पल आपण इथं पॉइंट घेतला समजा O डॅश. आणि ह्या O डॅश मधून ह्या O डॅश पासून C1 डॅश एवढी लेंथ कंपास मध्ये घ्यायची आणि तेवढ्या लेंथचा तुम्ही मित्र असा चाप मारायचा. बघा कुठली लेंथ आहे? O डॅश पासून C1 डॅश एवढी लेंथ कंपास मध्ये घ्यायची आणि मग कुठेही एक स्टार्टिंग पॉइंट तुम्ही घेतला, समजा इथं घेतला. सो दिस इज युअर पॉइंट A. या A पासून, बरोबर आहे? आता काय होणार? ही बाजू तुमची A पासून B, या A पासून B इथं टाकायचं. दिस इज युअर पॉइंट B. B पासून C तेवढीच बाजू आहे 25 मिलीमीटर. C पासून D, D पासून E, बरोबर? E पासून F, दिस इज F. आणि F पासून परत कोणता पॉइंट येणार? A. बघा अशा पद्धतीने मित्रांनो O टू A जॉइन होणार, बरोबर? O टू B जॉइन होणार, O टू C जॉइन होणार, O टू D जॉइन होणार, O टू E जॉइन होणार, देन O टू F जॉइन होणार आणि शेवटी परत O टू A जॉइन होणार. अशा पद्धतीने हे जॉइन झालं मित्रांनो. बघा एक सेक्टर 2 3 4 5 6 सेक्टर झाले. आणि मग याच्यामध्ये A टू B तुम्ही जॉइन करायचं. काय करायचा? A टू B स्ट्रेट लाईन. पिरामिड आहे ना? B टू C स्ट्रेट लाईन, C टू D स्ट्रेट लाईन, D टू E स्ट्रेट लाईन, E टू F स्ट्रेट लाईन आणि परत F टू A स्ट्रेट लाईन. करेक्ट? आता हे तुम्हाला कळालं. ही जी लेंथ आहे ही लेंथ, दिस लेंथ इज नथिंग बट द ट्रू लेंथ O डॅश टू A. ही जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजे O डॅश टू C1 डॅश आहे, नॉट दिस C डॅश. टेक इट ग्रँटेड. आणि मग या सगळ्या सेक्टर्स मिळालेले आहेत तुम्हाला. आता याच्यावरती एक नंबरचा पॉइंट म्हणजे OA वरती हे डिस्टन्स घ्यायचं आहे तुम्ही मित्रो. हे डिस्टन्स घ्यायचं आहे O डॅश टू 1 पॉइंट आणि ते इथं टाकायचं आहे. सपोज दिस इज द डिस्टन्स, दिस इज युअर पॉइंट P1. ओके? किंवा 1 नंबर पॉइंट 1 डॅश, बरोबर? नंतर 2 डॅशचा डिस्टन्स B वर टाकायचा. सो दिस इज युअर पॉइंट 2 डॅश. नंतर 3 डॅशचा डिस्टन्स तुम्ही इथं टाकायचा. सो दिस इज युअर पॉइंट 3 डॅश. इथून इथपर्यंत 3 डॅश. परत 4 डॅश तुमचा तिथंच येतो 3 डॅशच्या लाईनवर. दिस इज युअर पॉइंट 4 डॅश. परत 5 डॅश 2 डॅशच्या लाईन मध्ये जाणार. दिस इज युअर पॉइंट नंबर 5 डॅश. आणि परत 6 डॅश तुमचा कुठे येणार आहे मित्र? तर तो इथं 1 डॅशच्या लाईन मध्ये येणार. 6 डॅश, बरोबर? बघा एक नंबर OA वर मिळाला, 2 नंबर OB वर, 3 नंबर OC वर, 4 नंबर OD वर, 5 नंबर OE वर, 6 नंबर OF वर, 6 नंबर मध्ये 1 6 आणि परत इथं 1 डॅश तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट म्हणून मिळणार. आणि मग हे सगळं मिळाल्यानंतर मित्रो हे एका लाईनने जॉइन करायचं. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि पुन्हा 6 ते 1. हे सगळं जॉइन झाल्यानंतर मित्रो हे जॉइन करायचं आहे. 1 टू A, 2 टू B, C टू 3, 4 टू D, E टू 5, 6 टू F आणि परत 1 टू A. आता मित्र माझा डेव्हलप झालेला शेप आणि कदाचित तुम्हाला इथं जी झालेली डेव्हलपमेंट दिसते तो शेप, याच्यामध्ये थोडाफार आकारामध्ये बदल तुम्हाला दिसत असेल, पण मी मेथोडॉलॉजी करेक्ट मेन्शन केलेली आहे. तुम्हाला त्या पद्धतीने काढायचं. तुम्ही मोजून काढतात तुमचं करेक्ट आहे. मी कुठलीही गोष्ट मेजरमेंट न घेता काढतो मित्र. त्यामुळं माझ्यासारखाच शेप यायला पाहिजे, अट्टाहास न घेता. प्रोसिजर माझी फॉलो करा, तुमचं सोल्युशन हे करेक्टच येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्र या प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही स्लांट एज जेव्हा VP ला पॅरलल नसते तेव्हा ती टर्न करून तिची ट्रू लेंथ मिळवून मगच तिची डेव्हलपमेंट काढायची. तर अशा आशयाचा प्रॉब्लेम हा आपण आज डिस्कस केलेला आहे. असा सेम प्रॉब्लेम मागच्या लेक्चरही आपण कन्सिडर केला होता. तुम्ही हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस म्हणून काढायचा. ओके, थँक्यू व्हेरी मच.